नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 19वे व्यक्तिचित्र चिमण आणि चिमणचा कानडी संसार. सादर करती पूर्वा थारप. कोकणातल्या गावामधून तुम्ही फेरफटका मारलात तर तुमच्या एक गोष्ट नक्की लक्षात येईल, ती म्हणजे इथली स्वच्छता, टापटीप आणि साधी राहणी. अगदी गरिबाचं घर असलं तरी अगदी चिमण सारखे मोजके अपवाद सोडले तर प्रत्येक घर अगदी शेणानं सुरेख सारवलेलं, नखांच्या नक्षीनं सारवलेली ओटी, पडवी, माजघर, मागची पडवी असं कायम हसत असतं. असलेल्या तुटपुंजा साधनांमध्ये इथला माणूस आपलं राहणीमानाचं विश्व सजवतो. अलीकडे मात्र आता कोकणात नवीन पद्धतीची टुमदार घरं दिसू लागली असली तरी स्वच्छता आणि टापटीप अगदी तशीच. खेड तालुका हा मुळात सह्याद्रीनं व्यापलेला आहे. घेरा, रसाळगड, सुमारगड, कांदोशी पासून ते अगदी कोयनेच्या सीमेपर्यंत हा तालुका जाऊन भिडतो आणि जगबुडी नदी या दऱ्याखोऱ्यांमधून वाहत येऊन या साऱ्याला जोडण्याचं काम करते. याच जगबुडी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या झोळीची वाडी या गावात गेली अनेक पिढ्या दामले कुटुंब राहत होतं. त्या घरातला लहानपणीचा चिंतामणी म्हणजे मोठेपणीचा आमचा चिमण भट हा एकमेव वारस. त्या काळी सार्वत्रिक होती तशीच घरची गरिबी. माझ्यापेक्षा 2-3 वर्ष मोठा असलेला चिमण माझ्याच वर्गात होता. 5वीतच तो ताडमाड उंच आणि काटकुळा दिसायचा. शाळेत सुद्धा आखूड पंचावजा धोतर नेसायचा. अभ्यासात थोडासा मंदबुद्धी असला तरी चिमणला व्यवहार मात्र बरोबर कळायचा. दर शनिवारी शाळा सारवणं हे एक काम असे. आम्ही मुलं शेण आणि पाणी आणून द्यायचो आणि मुली सारवायच्या. चिमणकडे 2-3 म्हशी होत्या. शनिवारी सकाळी तो शाळेत येताना घमेली भरून शेण घेऊन येई. मुलं मुली मग त्याची चिमण चिमण जा रे, शेण घेऊन ये रे असं म्हणून चेष्टा करत असत. मग चिमण मुलांच्या मागे धावत जाऊन त्यांच्या पाठीत धपाटा घाली आणि चेष्टेचा अतिरेक झाला की मग मोठ्यांनी भोकाड पसरून रडू लागे. 8वी नंतर मात्र माझ्या वडिलांची बदली झाली आणि माझी आणि चिमणची ताटातूट झाली. ती जवळजवळ पुढची 25-30 वर्ष. आपल्या जन्मगावी एकदा परत जावं म्हणून खूप वर्षांनी गेलो आणि चिमण आठवला. चिमणला भेटावं म्हणून त्याच्या घरी गेलो. या मधल्या वर्षात जग खूप बदललं, पण चिमण मात्र अगदी तसाच. वयानं, शरीरानं फक्त वाढलेला आणि उंचीमुळे थोडा वाकलेला सुद्धा. अंगणात 2-3 मुलं खेळत होती. ती नक्की चिमणचीच असणार याची बघता क्षणी खात्री पटली. तेवढ्यात दारात एक कानडी हेल काढणारी काळी सावळी बाई आली आणि मला कोण हवंय असा प्रश्न विचारला. ही बहुधा चिमणची बायको असावी. मी माझी जरी ओळख सांगितली तरी मी कोण हा प्रश्न तिच्यासाठी अनुत्तरितच राहिला असावा. चिमण घरात नाही, पण येईल इतक्यात, बसा तुम्ही. आपल्याच नवऱ्याला अनोळखी माणसासमोर चिमण म्हणणं जरा मला विचित्रच वाटलं, पण कानडी बायका बहुतेक भाषेच्या अडचणीमुळे आदरार्थी उल्लेखाचा घोटाळा करत असाव्यात अशी मी समजूत करून घेतली आणि हे म्हणेपर्यंत चिमण आलाच. चिमणला सुद्धा मला माझी ओळख सांगावी लागली. आधी त्याला बहुतेक कोणी अनोळखी यजमान पूजा किंवा लग्न ठरवायला आला असावा अशी शंका आली असावी. मी त्याला शाळेची आठवण करून दिली. 2-4 वर्गातल्या मुलांची नावं सांगितली तरी त्याच्या चेहऱ्यावरून त्याला काही आठवत असावं असं वाटलं नाही. क्षणभर होगाच आलो की काय मी, असा मलाच प्रश्न पडला. पण आता आलोच आहे तर पुढे बोलण्यातून ओळख पटेल अशी मीच माझी समजूत करून घेतली. तो हातपाय धुवून येईपर्यंत मी घरावर नजर टाकली. जशी बायको तसंच त्याचं अस्ताव्यस्त घर. मात्र कोकणातल्या घरांना लाज आणेल इतकं गलिच्छ. चिमण देखील अगदी शाळेत होता तसाच गलिच्छ. ढोपराच्या वर धोतर, अंगात बाकी काही नाही, डोक्याचा गोटा, भली मोठी शेंडी, 2 भुवयांच्या मधोमध शेंदूर, पुढे आलेले 2 काळे झालेले दात, त्यांच्या खोबणीत सदैव भरलेली तंबाखूची गोळी.
एका डोळ्याचं बुबुळ बहुधा काहीतरी जखम होऊन पांढरं झालेलं, छातीचा खड्डा पिकल्या केसांनी भरलेला. लक्ष्मी, चहाचे आधण ठेव गो साहेबांना, असं म्हणून चिमण समोर येऊन झोपाळ्यावर बसला. अरे चिमण, तू ओळखलं नाहीस का रे मला? अरे मी बर्वे मास्तरांचा राजा. हल्ली मी चिपळूणला असतो आणि नोकरीला बँकेत असतो. तुला आठवतं का बघ, लहानपणी प्राथमिक शाळेत तुझ्याच शेजारी बसायचो मी. गुरव मास्तर तुला गृहपाठ झालेला नाही म्हणून रोज छडीनी मारायचे. मग मी थोडं वेगळं अक्षर काढून तुझा गृहपाठ करून घ्यायचो. आठवलं का? तू मात्र अगदी आहे तसा आहेस हा वेंधळा. मी हसत हसत म्हणालो. एक क्षणभर चिमणनं डोळे मिटले, परत उघडले आणि चाय झो, अरे तो का तू? अरे किती बदललास रे, मोठा साहेब झालास, असं म्हणून तो पटकन झोपाळ्यावरून उठला आणि माझ्या पाठीत एक धपाटाच घातला. क्षणभर मी जरा कांगरलो. मी त्याची जराशी चेष्टा केली म्हणजे आता धपाट्या पाठोपाठ हा भोकाड पसरून सवयीनं कदाचित रडू लागेल असंही क्षणभर वाटून मला हसू आलं. शाळेत असताना मुलांनी त्याची चेष्टा केली तर तो असाच आधी त्या मुलाच्या पाठीत धपाटा घालत असे आणि मग स्वतःच मोठ्याने कांगावा करून रडायला लागे. जेमतेम 7वी झाली आणि चिमणने शाळा सोडून भिक्षुकी सुरू केली. झोळीची वाडी, रसाळगड, पुरे, घोगरे अशी अनेक गावं त्या डोंगराळ पट्ट्यात होती. तिथे चिमण जात असे. पुढे आई वडील गेले आणि कर्नाटकातल्या बेळगाव जवळची एक कानडी मुलगी आणून मामाने चिमणला संसाराला लावलं. चिमण नसेल तर त्या पट्ट्यात कार्य होत नसे. चिमण बुद्धीनं यथातथाच, मंत्र नसले तरी तंत्र मात्र उत्तम शिकला. एका लग्नात एका मुंबईकरानं एकदा बाहेरचे चांगले शिकलेले भटजी बोलावले होते. लग्न थाटात झालं तरी यजमान मात्र नाराज होता. नंतर लग्नाच्या सत्यनारायणाला मात्र चिमणलाच बोलावलं त्यानं. चिमण भाऊनू, काय बी बोला, तुमची कामाची सर मात्र कुणाला यायची नाही हो. बघितलं काय, लग्नात साक्षी विडे गोताचा हुकूम मागायला तो बामण इसरला की हो. कोकणातले लोक त्या काळात असे बामणावर श्रद्धा ठेवून असायचे. असाच एका लग्नात चाकरमानी मुंबईकर चिमणला सारखे, भाऊ तुमचा आवाज आणि मंत्र मात्र आम्हाला काही कळत नाही हो, असं सांगायला लागला. अंदाज आल्यावर चिमणनं लग्नविधी आटोपेपर्यंत लाऊडस्पीकर आणि ताशा वाजंत्री सारखी वाजती ठेवली की जेणेकरून चिमणचे मंत्र त्या गोंगाटात कोणाला कळूच नाहीयेत. लोकांचं चिमणवर मात्र भारी प्रेम. त्या काळात लोक सुद्धा एकमेकांच्या गरजांना धावून येत असत. एकदा पावसाळ्यात जगबुडी दुथडी भरून वाहत होती. पलीकडच्या वाडीत कोणीतरी म्हातारा गेला. चिमण अंत्यसंस्काराला कसा येणार असा प्रश्न वाडीतल्या लोकांसमोर पडेपर्यंत ओलेता चिमण हजर. बातमी कळली तसा नदी पोहून चिमण अंत्यसंस्काराला पोचला देखील. राजा, बरेच वर्षांनी भेटायला आलास, पण खरं सांगू आधी ओळखलंच नाही रे तुला, पण बरं वाटलं रे. तुला सांगतो, जात्याचे 2 पेड फिरत राहावे तसा गेली 20-25 वर्ष या बांदर पट्ट्यात फिरतोय सगळ्या डोंगर गावात. गरिबीचा खुंटा देवाना हातात दिलाय. जाता फिरवायला पर्याय नाही, पण खाली काही पीठ पडेल तर शपथ. आधी जग मला वेंधळा म्हणायचं, पुढे आई बाबा गेले. बंडू मामा नसता तर माझं लग्न सुद्धा झालं नसतं हो. लक्ष्मी मुळात कानडी, तिला कोकणी रिवाज आणि कुळाचार कळतही नाही. शाळेत असताना पोरं चेष्टा करायची तशी आता परिस्थिती सुद्धा माझी चेष्टा करतेय रे. लक्ष्मी तशी चांगली हो, पण मिळतं त्यातलं अर्ध माहेरची धन करते. 3 मुले आणि बायको, 5 खाणारी तोंडे, किती रे पुरा पडणार मी. आणि आम्ही काही दशग्रंथी ब्राह्मण नाही हो अपेक्षा करायला. जगबुडी हे नाव घेऊन माझ्या संसारा शेजारून ही नदी वाहतेय. एकदा बुडव तरी जग, सगळे सुटतील की एकदाचे.
अरे, असा आयुष्याचा कधी पीठ आला तर सरळ उठतो आणि सज्जनगडावर 4 दिवस सेवेला जातो. तेवढाच बदल जीवाला. आज तू आलास, जुन्या गप्पा झाल्या, चिकटा गेला हो तोंडाचा. येत जा रे असा कधी मधी. चिमणकडचा गोठा गायब झाला होता. लक्ष्मीनं कोरा चहा आणला, तो घेतला. मुलांना खाऊ म्हणून 500 रुपये लक्ष्मीच्या हाती दिले आणि चिमणचा निरोप घेऊन बाहेर पडलो. काळ आपल्या गतीनं सारखा सरकत असतो, पण काही लोकांच्या आयुष्यातून मात्र तो एखाद्या इंग्रजी शब्दातलं अक्षर सायलेंट असावं तसा अलिप्त राहतो. चिमणच्या आयुष्याचा परीघ, जात्याचे 2 पेड कुरकुरत गोल गोल फिरत राहावेत तसा अजून किती काळ फिरत राहणार आहे ते मात्र तो काळच जाणे. धन्यवाद. रसिका वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील. la la la